या सर्वांना महामानवांना वंदन करून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. लोकशाहीचा दीप उजळू दे, भारताचा मान उंचावू दे, मतदानाचा हक्क जपू सारे, सत्याच्या वाटे चालू सारे, सत्याच्या वाटे चालू सारे. आदरणीय व्यासपीठ आदरणीय मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी पायल सोमनाथ पवार, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, आज आपणा सर्वांसमोर लोकशाही भारताच्या प्रगतीसाठी वरदान आहे की अडथळा या अत्यंत प्रेरणादायी विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उभे आहे. मित्रांनो, लोकशाही आहेच, लोकशाही आहेच, पण आपण तिचा गैरवापर करतो. याच मुद्द्याला धरून मी माझे काही प्रश्न मांडू इच्छिते. शूरवीरांची आई ही धरती, वीर शिवाजी राजे, अहो मराठ्यांच्या मनात जागला अभिमान, अहो मराठ्यांच्या मनात जागला अभिमान, असा राजा महाराष्ट्राची शान होता. जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात, पण जे दुसऱ्यांसाठी जगतात ते मरूनही जिवंत होतात. असा इतिहास आहे माझ्या राजाचा, आणि याच माझ्या राजाने शिवशाही निर्माण केली. आणि या शिवशाहीला प्रेरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान रूपी लोकशाही आम्हा भारतीयांना दिली. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या भारतातील प्रौढ नागरिकालाही मतदानाचा अधिकार आहे. जात, धर्म, भाषा, लिंग असा भेदभाव न करता प्रत्येकाला समान अधिकार दिले गेलेले आहेत. हीच आपल्या संविधानाची आणि लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक संकटांचा सामना केला, परंतु लोकशाहीच्या बळावर त्यांनी अनेक संकटावर मात केली. आज भारत वेगवेगळ्या विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग, आरोग्य संरक्षण यामध्ये भारताने उल्लेखनीय अशी प्रगती केली आहे. ही प्रगती शक्य झाली कारण त्यांनी लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. लोकशाहीचे अनेक फायदे पडतात, त्यातला एक फायदा म्हणजे स्वातंत्र्य. प्रत्येक नागरिकाला लिहिण्याचा, वाचण्याचा, ऐकण्याचा, आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. दुसरे म्हणजे समानता. कायद्यापुढे सर्व नागरिक समान असतात. जो की श्रीमंत असो किंवा गरीब असा भेदभाव न करता प्रत्येकाला समान अधिकार दिले गेलेले आहेत. माझ्या मते लोकशाही भारताच्या प्रगतीसाठी वरदान आहे, कारण लोकशाहीमुळे प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे व अनेक अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आणि न्याय सुद्धा मिळतो. लोक आपल्या मताद्वारे सरकार बदलू शकतात, त्यामुळे शासन जनतेपुढे जबाबदार राहते. लोकशाही समोर अनेक आव्हाने आहेत. भ्रष्टाचार, पैशांचा प्रभाव, गुन्हेगारीकरण, जातीय धार्मिकीय राजकारण यामुळे अडथळे निर्माण होतात. पण हे अडथळे लोकशाहीचे नसून त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी आहे. म्हणून म्हणतात, लोकशाहीला अडथळा न समजता तिचे रक्षण करणे, तिला अधिक सक्षम बनवणे ही नागरिकाची मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच म्हणते लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल. लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल, आणि जर स्वातंत्र्य टिकलं तरच विकास होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, संविधान किती चांगले लिहिले तर ते चालवणारे माणसे जर चांगले नसतील तर ते संविधान निष्प्रभ ठरेल. जाता एवढेच बोले, लोकशाहीचा दीप जळू दे, प्रत्येक घरी प्रकाश फुलू दे. लोकशाहीचा दीप जळू दे, प्रत्येक घरी प्रकाश फुलू दे. मतदानाचा हक्क अनमोल ठेवा, देशासाठी प्रामाणिक राहा. जात धर्माचे भेद विसरू, एकतेचा झेंडा उंच धरू. तरुणांनी स्वप्न रंगवू, विकसित भारत आपणच घडवू. हीच तर आहे लोकशाहीची शान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मदत फाउंडेशनचे आभार मानते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय हिंद.